मतदान करणार आहेस ना तू आता? मग मला सांग, उमेदवार कसे असावेस आता तुला वाटतं? म्हणजे मतदान ज्यांना करणार आहेस ते उमेदवार तू निवडणार आहेस, ते कसे असावेत असं वाटतंय? म्हणजे त्यांनी काय करायला पाहिजे, कसे असावेत? शाळेला चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाणारे. मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतंय? कोण उभं राहिलंय मुख्यमंत्री पदासाठी? ईश्वरी दळवी. आणि कोण होईल असं वाटतंय तुला? ईश्वरी दळवी. ओके. अजून काही मतदार आहेत? मतदान कसं चाललंय? हां, हो. काही कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही ना? ओके. उमेदवार आहात तुम्ही, हां? कोणत्या पदासाठी? काय वाटतं तुम्हाला? तुला काय वाटतं, तू जिंकशील की कसं काय होईल? तुझ्याकडे कल असेल का? तुझ्याकडे कल असेल का? हां, लोकांचा, मतदारांचा कल असेल का? ओके. उमेदवार आहेस, काय वाटतं तुला? कोण जिंकेल? तू कशामुळे? काय, कसं काय? माझ्यासोबत भरपूर जण सोबत आहेत. ओके. बघूया काय होत आहे ते. हे सगळे मतदार आहेत. त्यासाठी उभा आहेस तू? आणि मी आरोग्यवतीसाठी उभा आहे. तुला काय वाटतं, तू जिंकशील की कसं काय? जिंकणार. हा? जिंकणार. किती मतांनी जिंकशील? 300 पैकी? 300 पैकी 100-200. 100-200 मतं, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मतं पडतली असं म्हणून चालू का? हा, मग विजयी होण्यासाठी तुला शुभेच्छा. हा, तुझं नाव सांग. माझं नाव भावखाली कुमटेकर. आवर्त गुमटेकर. ओके. मी कसं चाललंय? चांगलं झालं एकदम. सगळे विद्यार्थी व्यवस्थित मतदान करतायत ना? हा, होय. सिक्युरिटी करताय तुम्ही? हो. खूप चांगल्या पद्धतीने काम करतोस. होय. ओके. आता ही मतदान प्रक्रिया सगळ्यांना माहीत होते. छान चाललंय सगळं. हो. ओके. मतदान करून आलास का? हो. दाखव, बोट दाखव. ओके, मतदान करून आलायस. योग्य पद्धतीने मतदान केलंस ना? कसं वाटलं मतदान करून? ओके. मतदान करायचं आहे आता. मग कोणाला करणार मतदान? चांगला शाळा सांभाळेल त्याचा, म्हणजे आमचे निर्णय चांगले मांडेल त्यालाच मतदान. अच्छा. मग तुमच्या वर्गामध्ये कोण उभा आहे का मतदानासाठी? ईश्वरी येत 10वी ईश्वरी चव्हाण. ईश्वरी चव्हाण, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात, कोणत्या पदासाठी आहात? विद्यार्थी प्रतिनिधी. काय वाटतं, तू जिंकशील की हरशील? काय, कसं काय? मला असं वाटतं की किती मतं पडतील 300 पैकी? 200. 200 मतं पडतील. ओके, पाहूया कसं काय होतंय ते.